नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 जुलै 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच लाडका भाऊ योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे एक उत्तर आहे महाराष्ट्र। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 जुलै 2024 रोजी राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ योजना ही नवीन योजना जाहीर केली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे हा आहे। तर या योजनेत 18 ते 35 वयोगटातील बेरोजगार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर बघा कोणाला मिळणार आहे, तर फक्त 18 ते 35 वयोगटातील बेरोजगार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे। म्हणजे जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार नाही। जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण आहेत या प्रशिक्षणार्थीला 6000 रुपये, डिप्लोमा धारकाला 8000 रुपये आणि पदवीधारकास दरमहा 10000 रुपये मिळणार आहेत। तर या योजनेअंतर्गत समजा एखाद्या विद्यार्थ्याची 12वी झालेली आहे आणि त्याला पुढे शिक्षण न घेता एखादा रोजगार करायचा आहे, तर अशा विद्यार्थ्याला प्रशिक्षण आणि 6000 रुपये मिळणार आहेत। तसेच डिप्लोमा धारक असेल, त्याला जर जॉब नसेल तर त्याला प्रशिक्षण आणि या अंतर्गत पैसे देण्यात येणार आहेत। तर रेग्युलर जे विद्यार्थी आहेत त्यांना याचा लाभ मिळणार नाही। फक्त 18 ते 35 वयोगटातील बेरोजगार विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण आणि पैसे देण्यात येतील। तर बघा यामध्ये फक्त रोजगार इच्छुक तरुणांनाच प्रशिक्षण आणि पैसे दिले जातील। तर बघा लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने अग्निवीरांना पोलीस भरतीमध्ये 10% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हरियाणा। जुलै 2024 मध्ये हरियाणा राज्य सरकारने मायनिंग गार्ड आणि पोलीस भरतीमध्ये अग्निवीरांना 10% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे। अग्निवीरांना गट ड मध्ये भरती अंतर्गत 3 वर्षांची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे। बघा गट ड मध्ये 3 वर्षांची अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे वयामध्ये। ही सवलत पहिल्या बॅचसाठी 5 वर्षांची असेल। या व्यतिरिक्त त्यांनी गट बी पोस्ट मधील नोकऱ्यांसाठी 1% आणि गट सी पोस्ट मधील अग्निवीरांसाठी 5% आरक्षण जाहीर केले आहे। अग्निवीरांना दरमहा 30,000 रुपयांपेक्षा जास्त पगार असलेल्या कोणत्याही औद्योगिक युनिटला सरकार वार्षिक 60,000 रुपये अनुदान देईल। स्वतःचा उद्योग स्थापन करणाऱ्या कोणत्याही अग्निवीराला 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल। तसेच शस्त्र परवाने देताना अग्निवीरांना प्राधान्य दिले जाईल। तर बघा हरियाणा राज्य सरकारने अग्निवीरांना पोलीस भरतीमध्ये 10% आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे। नेक्स्ट आहे, भारतीय भाषांमध्ये 22,000 पुस्तके तयार करण्यासाठी अस्मिता प्रकल्प कोणी सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोग। जुलै 2024 मध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि UGCने भारतीय भाषांमध्ये पुस्तकांच्या निर्मितीसाठी अस्मिता प्रकल्प सुरू केला आहे। अस्मिताचा लॉंग फॉर्म काय होतं बघा, ऑगमेंटिंग स्टडी मटेरियल्स इन इंडियन लँग्वेजेस थ्रू ट्रान्सलेशन अँड अकॅडमिक रायटिंग। तर हा प्रकल्प उच्च शिक्षण सचिव संजय मूर्ती यांनी सुरू केला आहे। शिक्षण व्यवस्थेत भारतीय भाषांना चालना देण्यासाठी सरकारने चालू केलेला हा उपक्रम आहे। तर येत्या 5 वर्षात 22 भाषांमध्ये 1000 पुस्तके तयार करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे। म्हणजेच बघा प्रत्येक भाषेमध्ये 1000 पुस्तके तयार करण्यात येणार आहेत। म्हणजेच 22 भाषांमध्ये 22,000 पुस्तके तयार करण्यात येणार आहेत। तर या उपक्रमांतर्गत जून 2025 पर्यंत कला, विज्ञान आणि वाणिज्य या विषयांची 1800 पाठ्यपुस्तके तयार केली जातील। या प्रकल्पाचे नेतृत्व करण्यासाठी 13 नोडल विद्यापीठे निवडण्यात आली आहेत। तर बघा भारतीय भाषांमध्ये 22,000 पुस्तके तयार करण्यासाठी अस्मिता प्रकल्प हा केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने एकत्रित सुरू केलेला आहे। नेक्स्ट आहे, साऊथ इंडियन बँकेने पूर्णवेळ संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर डॉल्फी जोस यांची नियुक्ती केलेली आहे। जुलै 2024 मध्ये साऊथ इंडियन बँक लिमिटेडने डॉल्फी जोस यांची बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती केली आहे। यापूर्वी कोटक महिंद्रा बँक लिमिटेडमध्ये संस्थात्मक व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून जवळपास 2 दशके त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली आहेत। तसेच करूर वैश्य बँकेसाठी CJM ग्रुप हेड म्हणूनही त्यांनी काम केले आहे। नेक्स्ट आहे, युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा निवड झाली आहे? तर याचे उत्तर आहे रॉबर्टा मेत्सोला।
जुलै 2024 मध्ये माल्टा या देशाच्या रॉबर्टा मेत्सोला यांची युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. पुढील 2.5 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युरोपियन संसदेच्या प्रमुख म्हणून दुसऱ्यांदा विजय मिळवणारी ती पहिली महिला ठरली आहे. नवनिर्वाचित खासदारांनी टाकलेल्या 623 मतपत्रिकांपैकी मेत्सोला यांना 562 मते मिळाली. तर 2022 मध्ये त्या युरोपियन संसदेच्या पहिल्यांदा अध्यक्षा झाल्या. युरोपियन संसद ही युरोपियन युनियनची विधानमंडळ आणि तिच्या 7 संस्थांपैकी एक आहे. तर युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी रॉबर्टा मेत्सोला यांची पुनर्निवड झालेली आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच नीती आयोगाची पुनर्रचना करण्यात आली असून त्याचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर सुमन के बेरी या उपाध्यक्ष आहेत. जुलै 2024 मध्ये केंद्र सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष राहतील आणि अर्थतज्ञ सुमन के बेरी नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कायम राहतील. तर बघा, यामध्ये सदस्य 15 आहेत. यामध्ये पूर्णवेळ सदस्य 4 आहेत बघा, डॉक्टर व्ही के सारस्वत, डॉक्टर रमेश चंद्र, डॉक्टर व्ही के पॉल आणि अरविंद विरमानी. प्रसिद्ध सदस्य 4 आहेत. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन. तसेच विशेष निमंत्रित सदस्य 11 आहेत. यामध्ये नितीन गडकरी, जे.पी. नड्डा, एच.डी. कुमारस्वामी, जीतन राम मांझी, लल्लन सिंग, वीरेंद्र कुमार, राममोहन नायडू, जुआल ओरम, अन्नपूर्णा देवी, चिराग पासवान आणि राव इंद्रजीत सिंग. तर बघा, नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी, पूर्णवेळ सदस्य 4, प्रसिद्ध सदस्य 4 आणि विशेष निमंत्रित सदस्य 11 अशी पुनर्रचना करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे, जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या भारतीयाने कांस्य पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे शौर्य बावा. भारताच्या शौर्य बावाने ह्युस्टन टेक्सास येथे झालेल्या जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2024 मध्ये कांस्य पदक जिंकले आहे. जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये भारतीय पुरुष स्क्वॅशपटूने जिंकलेले हे दुसरे पदक आहे. याआधी आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कुश कुमार याने 2014 मध्ये स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा शेवटचा भारतीय ठरला होता. नेक्स्ट आहे, दरवर्षी नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? तर 18 जुलै रोजी साजरा केला जातो. नेल्सन मंडेला यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 18 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे नोव्हेंबर 2009 मध्ये नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस घोषित केला आणि तो प्रथम 18 जुलै 2010 रोजी साजरा करण्यात आला. 2024 ची थीम आहे, गरिबी आणि असमानतेशी लढा देणे आपल्या हातात आहे. नेक्स्ट आहे, पोर्ट लुईस येथे भारत मॉरिशस फ्रेंडशिप गार्डनचे उद्घाटन कोणी केले? तर डॉक्टर एस जयशंकर यांनी केलेले आहे. जुलै 2024 मध्ये परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी पोर्ट लुईस येथे भारत मॉरिशस फ्रेंडशिप गार्डनचे उद्घाटन केले. एस जयशंकर हे 16 आणि 17 जुलै 2024 रोजी मॉरिशसच्या 2 दिवसीय दौऱ्यावर होते. मॉरिशस आणि युनायटेड किंगडम या दोन्ही देशांनी चागोस द्वीपसमूहावर आपला अधिकार असल्याचे सांगितले. तर डॉक्टर जयशंकर यांनी चागोस द्वीपसमूहावरील मॉरिशसच्या दाव्याचे समर्थन केले आहे. चागोस द्वीपसमूह हा मध्य हिंदी महासागरात स्थित 60 पेक्षा जास्त बेटांचा समूह आहे. नेक्स्ट आहे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वृक्षारोपण मोहीम कोणत्या राज्यात राबवण्यात येणार आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश सरकार कार्बन फायनान्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वृक्षारोपण मोहीम राबवणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळेल. उत्तर प्रदेश सरकारने 20 जुलै रोजी 36.50 कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे यूपी सरकारचे उद्दिष्ट आहे. चिनार, मेलिया, डुबिया आणि सेमल यासारख्या वेगाने वाढणाऱ्या झाडांची लागवड करून शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटमधून अतिरिक्त उत्पन्न मिळेल. 2024 ते 2026 या कालावधीत शेतकऱ्यांना 202 कोटी रुपयांचे प्रोत्साहन मिळणार आहे. नेक्स्ट आहे, देशातील पहिले रोडोडेंड्रॉन उद्यान कोणत्या राज्यात उघडण्यात आले आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये. जुलै 2024 मध्ये देशातील पहिले रोडोडेंड्रॉन गार्डन उत्तराखंडमध्ये स्थापन करण्यात आले. मुन्सियारी गावात असलेल्या या बागेत 35 प्रजातींची फुले आहेत. रोडोडेंड्रॉन ही आर्बोरियम फ्लॉवरची सर्वात पसंतीची जात आहे. हे उत्तराखंडचे राज्यवृक्ष, नेपाळचे राष्ट्रीय वृक्ष आणि नागालँडचे राज्य फुल आहे. रोडोडेंड्रॉन फुलामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. तर देशातील पहिले रोडोडेंड्रॉन उद्यान उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे.
नेक्स्ट आहे आशियातील पहिल्या आरोग्य संशोधनाशी संबंधित प्री क्लिनिकल नेटवर्क फॅसिलिटीचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर फरीदाबाद येथे करण्यात आले आहे. 16 जुलै 2024 रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी आशियातील पहिला आरोग्य संशोधनाशी संबंधित प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधेचे उद्घाटन ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट फरीदाबाद येथे केले. कोलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेडनेस इनोव्हेशन्स अंतर्गत याची सुरुवात करण्यात आली आहे. ही जगातील अशी 9वी नेटवर्क प्रयोगशाळा असेल आणि संपूर्ण आशियातील अशी पहिली प्रयोगशाळा असणार आहे. अशा इतर प्रयोगशाळा अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया येथे आहेत. सुविधेमध्ये 75,000 उंदीर आणि इतर प्रजाती सामावून घेणारी एक मोठी प्रायोगिक प्राणी सुविधा समाविष्ट असणार आहे. नेक्स्ट आहे शेती आणि पशुपालन क्षेत्रातील संशोधन सुधारण्यासाठी एक वैज्ञानिक एक उत्पादन कार्यक्रम कोणी सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे भारतीय कृषी संशोधन परिषद. 16 जुलै 2024 रोजी भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील संशोधन सुधारण्यासाठी एक वैज्ञानिक एक उत्पादन कार्यक्रम सुरू केला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक वैज्ञानिक एक उत्पादन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ICAR ची स्थापना 1929 मध्ये झाली. ही कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. नेक्स्ट आहे खारची पूजा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर त्रिपुरा या राज्यामध्ये साजरा केला जातो. त्रिपुरामध्ये खारची पूजा उत्सव साजरा केला जातो. खारची पूजेला 14 देवांचा उत्सव असेही म्हणतात. दरवर्षी आषाढ महिन्याच्या अष्टमीला येणाऱ्या शुक्ल अष्टमीच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. यंदा 14 जुलै 2024 पासून खारची पूजा सुरू झाली आहे. या प्रसंगी शाही पुजारी अगरतळा येथील प्राचीन उज्जैनता राजवाड्यातून 14 देवतांच्या मूर्ती घेऊन जातात आणि त्या सैद्रा नदीच्या पवित्र पाण्यात बुडवतात. नेक्स्ट आहे वर्ल्ड हेरिटेज यंग प्रोफेशनल्स फोरम 2024 कोणी आयोजित केले आहे? तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने हे आयोजित केलेले आहे. वर्ल्ड हेरिटेज यंग प्रोफेशनल्स फोरम 2024 चे आयोजन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने नवी दिल्ली येथे केले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत याचे आयोजन केले आहे. तर बघा, जर कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आयोजन केले आहे असे विचारले तर सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत करण्यात आलेले आहे. आणि कोणी केले आहे असं विचारले तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने. तर प्रश्नाच्या तिथे ऑप्शन काय आहे त्यावरती उत्तर डिपेंड आहे. तर बघा, 14 ते 23 जुलै 2024 या कालावधीत 21व्या शतकातील जागतिक वारसा, क्षमता निर्माण करणे आणि तरुणांसाठी संधी शोधणे या थीम अंतर्गत हे आयोजन करण्यात आले आहे. भारतात पहिल्यांदाच युनेस्कोच्या प्रतिष्ठित जागतिक वारसा समितीची बैठक 21 ते 31 जुलै 2024 दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.